आज देवठाण येथील विविध विकास कामांच्या उद्घाटना प्रसंगी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय अमोलजी खदार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय नितीनजी दिनकर साहेब, डॉक्टर जालिंदर बोर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी कैलासभाऊ वागचौरे, शिवाजीराजे धुमाळ, या कार्यक्रमासाठी नुकतंच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते माननीय मारुतराव मेंगळा, माननीय सीतारामजी भांगरे पाटील, माननीय गिरिजाजी जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब वडजे, वाल्मिकजी नवले, माननीय अशोकबाबा शेळके, अरुणराव शेळके, आपल्या या सरपंचताई माननीय विजयताई राहणे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले उपसरपंच राजारामजी पथवे, रावसाहेबजी वागचौरे पाटील, त्याचबरोबर बाळासाहेबजी सावंत, राहुल देशमुख, मच्छिंद्र मंडलिक, या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा आपल्या देवठाणकरांच्या महत्त्वाचा क्षण का ज्याची प्रतीक्षा आपण सर्वजण करत होतो. तर आपल्या सर्वांना या गोष्टीचं आणि साहेबांना देखील आवर्जून सांगू इच्छितो की 2013 साली खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेब या PSCचं नूतन म्हणजे जुनं जे काही आमचं या ठिकाणी उपकेंद्र होतं, या उपकेंद्र PSCमध्ये कन्वर्ट झालं आणि हे कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्या इमारतीच्या बाबतीतला सातत्याने पाठपुरावठा सुरू झाला. पाठपुरावठा सुरू झाल्यानंतर जागा कुठली आहे तर जागा देत असताना ही जी आत्ताची जागा आहे ती खऱ्या अर्थाने जागा देऊ केली, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खळ्या होत्या आणि खळ्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जागेला अडचण होती. नंतर कालांतराने त्याच्यावरती सपाटीकरण घेतलं. सपाटीकरण घेऊन खऱ्या अर्थाने आज अतिशय चांगल्या दिमखाने जी इमारत उभी राहिलेली आहे त्या इमारतीमध्ये देखील साहेब खऱ्या अर्थाने आपला त्यामध्ये मोठा वाटा आहे. कारण एकच आहे का साहेब, मी बोलतोय ते कागदानीशी बोलतोय का शालिनीताई पाटील या ठिकाणी अध्यक्ष होत्या आणि अध्यक्ष असताना त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या आमच्या देवठाणकरांना ही PSC देऊ केली, म्हणून खऱ्या अर्थाने आज PSC या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि आज या ठिकाणी एक सौभाग्य या दृष्टिकोनातून का या इमारतीचं उद्घाटन देखील साहेब आपल्या हस्ते पार होतंय. खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांना एक आनंदाचा क्षण आहे की एक ज्यांनी कार्य सुरू केलं आणि पूर्णत्वाला नेत असताना देखील आपण त्याचे फीत कापून पूर्णत्वाला नेलं, त्याबद्दल मनापासून साहेब आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आज या ठिकाणी या देवठाण गावच्या बद्दलच्या अजूनही अनेक या ठिकाणी प्रश्न होते, ते प्रश्न अरुण भाऊंनी बोलले असतील, त्यानंतर या ठिकाणी मारुतरावांनी या ठिकाणी सांगितले असतील, पण सर्वात महत्त्वाचे काही 2-3 गोष्टी आहेत. त्या 2-3 गोष्टींमधला सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न जो होता तो आमच्या रेल्वेच्या बाबतीतला. बरेच जणांना या ठिकाणी आम्ही बघतोय साहेब, अमोलभाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. ज्यावेळेस अमोलभाऊ या ठिकाणी आपली संगमनेरची नगरपंचायतची जी निवडणूक सुरू झाली आणि निवडणुकीमध्ये कुठेतरी ती एक चर्चा निघाली का रेल्वेच्या बाबतीतले काय आहे काय नाही आणि पळवापळवी झाली म्हणून या ठिकाणी चर्चा झाली. परंतु अमोलभाऊ या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि ते कागदानिशी सांगू इच्छितो का अकोले तालुक्यामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी 2019चा जो काही DPR होता त्या 2019च्या DPRच्या अनुषंगाने साहेब आमचं हे देवठाण रेल्वे स्टेशन या ठिकाणी मंजूर झालेलं होतं. हा त्याचा DPRची कॉपी आणि या DPRमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी 2019ला त्या ठिकाणी हा प्रस्ताव या ठिकाणी पूर्णत्वास गेला होता. परंतु साहेब 2019 नंतर आमचे आमदारही बदलले आणि मध्यंतरीच्या कालखंडात सरकारमध्ये जे काही आलेले होते त्या सरकारमध्ये आलेल्यांच्या करता काही मनामध्ये पाप आला आणि पाप आल्यानंतर काही इकडून तिकडे गेले आणि सरकार स्थापन घेतलं. सरकार स्थापन झाल्यानंतर बघतो की उद्धव साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि आमचे बाजूचे जे थोरात साहेब ते महसूल मंत्री झाले. आता या ठिकाणी काय होता प्रोजेक्ट हाच होता की 50% केंद्राचा पैसा, 50% राज्याचा पैसा आणि जी काही जमिनीची जी काही लागणारी जमीन होती ती महसूल डिपार्टमेंटने त्या ठिकाणी ती अधिग्रहण करून द्यायचा असा त्याच्यामध्ये प्रस्ताव होता. परंतु प्रस्ताव झाल्यानंतर बघतोय काय का साहेब ज्यांनी आज या ठिकाणी आपल्यावरती गेले 8-10 दिवस टीकाटिप्पणी करतात, ते चांगलं झालं तर मी, वाईट झालं तर विखे साहेब, म्हणजे ही जी काही कालांतराने या ठिकाणी जी पद्धत चाललेली आहे त्या पद्धतीवर जाणीवपूर्वक मी आज या ठिकाणी बोलायला बसलेलो साहेब. का जाणीवपूर्वक या ठिकाणी बघतोय का 2021ला ज्यावेळेस 2021 मध्ये या ठिकाणी बाजूचे आमचे महसूल मंत्री झाले, या महसूल मंत्र्यांनी पहिले आमचं देवठाणचं रेल्वेचं स्टेशन जे आहे ते पळवलं आणि दुसरीकडे नेऊन घातलं. त्याचा हा DPRचा कॉपी आणि DPRच्या नंतर या ठिकाणी वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी त्यावेळेस साहेब
आपल्याकडं मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब या ठिकाणी केंद्रामध्ये रेल्वे मंत्री होते. ते मंत्री असताना त्यांना दिलेले पत्र आहेत आणि या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी त्यावेळेस लिहिलं होतं का हे देवठाणचे रेल्वे स्टेशन जे होतं ते देवठाणचं रेल्वे स्टेशन आम्हाला परत हवं. आणि हे असताना काल मी परवा पाहतोय का अश्विनी कुमार जे आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार वैष्णव त्यांना बाळासाहेब थोरात गेलेत आणि त्या ठिकाणी निवेदन दिलंय आणि निवेदन देताना सांगितलंय का रेल्वे 2021चा जो काही सर्वेक्षण झालेलं आहे त्या 2021च्या सर्वेक्षणानुसार या ठिकाणी रेल्वेचं काम आम्हाला या ठिकाणी करून द्या. पण साहेब 2021च्या सर्वेक्षणामध्ये आमचेही काही या ठिकाणी आमचा आमदार तर लय हुशारच आमदार आहे साहेब. गेले 2021ला या ठिकाणी आमचं स्टेशन गेलंय आणि ते जागे कधी झालेत 2025ला आणि आता काय काढतं ते देवठाणचं रेल्वे स्टेशन आलं पाहिजे म्हणून. म्हणजे जर ज्या माणसाला 5 वर्षानंतर जागा येत असेल आणि 5 वर्षानंतर रेल्वेचं स्टेशन मागायला आमचा आमदार आणि तिथेही जात असताना 40 वर्षाचाच का अडतोय. 40 वर्षात काय झालं. अरे बाबा तुला निवडून येऊन आता 7 वर्ष झालेत. या 7 वर्षात काय झालं. ना तर रस्ता झाला ना तर पाणी झालं ना तर रस्त्याचं कुठलंही काम या ठिकाणी मार्गी लागलं गेलं नाही. आणि अभार असा आहे साहेब का आता आपण बघतोय की सकाळपासून महसूल मंत्री म्हणून मागच्या कालखंडामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी देऊ केला. आपण या ठिकाणी आज पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मोठा DPDC मधून निधी देऊ केला आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा निधी देत असताना आपल्या मनातली भावना हीच आहे या अकोले तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या मनामधल्या ज्या काही अडीअडचणी असतील या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी निधी देऊ केला. आणि या निधी देऊ केल्यानंतर आपण त्याचे सर्वांचे या ठिकाणी क्रमप्राप्त उद्घाटन या ठिकाणी करत सकाळी साहेब सकाळी जवळपास आता नाही म्हणता सकाळी 7 वाजता बाहेर पडलेले आणि 7 वाजल्यापासून आतापर्यंत अकोले तालुक्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या ठिकाणी सर्व उद्घाटन करत होते. जवळपास या ठिकाणी पाहिलं पुढचा प्रवास परत मुंबईचा प्रवास आहे. उद्याला कॅबिनेट मीटिंग आहे. म्हणजे एवढं सगळं असताना कशासाठी तर फक्त या अकोले तालुक्याच्यासाठी सकाळपासून बैठका होत्या. या बैठकांमध्ये काय घडलं का अकोले तालुक्यातील ज्या काही विकासाच्या पर्यटनाच्या माध्यमातून विकास कार्यक्रम घ्यायचा आहेत त्या विकास कार्यक्रमाच्या संदर्भातल्या आपल्याकडे असलेलं जे काही खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांना या ठिकाणी रोजगार कसा वाढेल पर्यटन कसं वाढेल या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांना घेऊन खऱ्या अर्थाने आज बैठक या ठिकाणी पार पडली. आजपर्यंत या ठिकाणी आपण बघतो का भंडारदरा धरणाला या ठिकाणी 2026 साली 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पण या 100 वर्षाच्या नंतर या ठिकाणी पुढचे वर्ष काय आहेत त्या पुढच्या अनेक वर्षांमध्ये या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली गेली पाहिजेत. येथील रोजगार या ठिकाणी उत्पन्न झाला पाहिजे याच्या संदर्भातली सकाळपासून बैठक खऱ्या अर्थाने आपण घेतली. या बैठकीच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने खात्री आहे या संपूर्ण अकोले तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हे साहेब आजच्या या बैठकीनंतर नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो. आज या ठिकाणी काय चाललेली चर्चा ज्यावेळेस मी बघतो का काही विद्वान माणसं आमच्याकडे देखील आहेत. मला वाटलं तर मारुतराव तुम्ही नाव घ्याल डॉक्टर नवलेंचं परंतु तुम्ही घेतलं नाही. डॉक्टर नवले देखील त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्यावेळेस 2021चा जो काही DPR होता या DPR 2021ला महसूल मंत्री कोण होते. 2021ला बाजूचे ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने या अकोले तालुक्यातील रेल्वे काढायचं काम झालं आणि आज त्यांच्या दाव्याबरोबर जाऊन आज त्या ठिकाणी सांगतात आहेत पत्रकार परिषद घेऊन का या ठिकाणी रेल्वे अकोल्यामध्ये आली पाहिजे. कालही या ठिकाणी मी म्हटलं तसं अश्विनी कुमार वैष्णव आहेत त्यांना या ठिकाणी पत्र दिलं राजे आणि त्या राजे पत्र दिल्यानंतर काय म्हटलेलं त्यांनी म्हटलं हेच आहेत का 2021चा जो काही DPR झालेला आहे त्या 2021च्या DPR नुसार रेल्वे गेली पाहिजे. आहे का त्याच्यामध्ये अकोल्याचं नाव. दुर्दैवाने अकोल्याचं नाव देखील नाहीये. परंतु आज ज्यावेळेस या ठिकाणी आपण पाहतो काही मंडळी काहीतरी या ठिकाणी फक्त राजकारण करायचं आहे साहेब या लोकांना. जसं आम्हाला आपल्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपल्यावरती बॉम्बार्डिंग करण्यात आली तसं आमच्या तालुक्यामध्ये काहीतरी या ठिकाणी या रेल्वेवरून खऱ्या अर्थाने एक कुठेतरी राजकारणाची टीम या ठिकाणी बाहेर पडलेली दिसायला लागते. कारण की एकच आहे राजे म्हणतात तसे पाकिट पुढारी येते तर तशी जी काही पद्धत आहे साहेब का एकंदरीत या सगळ्या याच्यावरती दुर्दैवाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं का या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये मागच्या कालखंडामध्ये जी सांगतात आहेत का या ठिकाणी काही आपल्यावरती आरोप लावत आहेत परंतु खऱ्या अर्थाने कोण आरोपी आहेत हे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी कागदानिशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी आहेत या अनेक गोष्टींमधून जात असताना साहेब आमच्याकडे एक सर्वात महत्त्वाची अरुण भाऊने एक सूचना केलेली आहे का माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी आपलं ऊर्जा खातं आहेत
या ऊर्जा खात्याकडे असताना या ठिकाणी आपण मागणी केली का अकोला तालुक्यातील एक महत्त्वाचे सबस्टेशन, एक आहे आपलं या ठिकाणी देवठाणचं, दुसरं आहे पाडाण्याचं आणि तिसरं आहे आपलं मळीशीचं, असे 3 सबस्टेशनची मोठं जे काही सबस्टेशन आहे याची मागणी केली. त्याच्या संदर्भातले DPR प्लॅन देखील तयार झालेले आहेत. त्याच्यावरती या ठिकाणी त्यांच्या विभागाचा निधी देखील पडलेला आहे. फक्त या ठिकाणी साहेब जागेच्या ॲक्वायर करायची आहे, ते जागेच्या ॲक्वायर करायच्या बाबतीतला फक्त अडचण या ठिकाणी आहेत. मला खात्री आहे साहेब, पालकमंत्री म्हणून आपण त्यामध्ये नक्की या ठिकाणी चांगला निर्णय घ्याल आणि तात्काळ या ठिकाणी हे सबस्टेशन, तिन्ही सबस्टेशन मार्गी लावण्याकामी आपल्याकडून कारवाई होईल ही आज या ठिकाणी विनंती करतो, अपेक्षा देखील व्यक्त करतो. आज वेळात वेळ काढून सकाळपासून खऱ्या अर्थाने आपण अनेक प्रश्न होते, या अनेक प्रश्नांमध्ये या ठिकाणी मार्ग काढत या ठिकाणी आमच्या अकोले तालुक्यामधल्या ज्या काही विकासाचा जो कार्यक्रम आहे, हा विकासाचा कार्यक्रम पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आलात. सकाळपासून वेगवेगळे विविध उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेत आणि विकास कामं करत असताना काल परवा या ठिकाणी मी नितीन भाऊ या ठिकाणी आहेत, बिबट्यांचा विषय होतो. आपले पक्षांतर्गत काही बिबटे आपल्यावरतीच हल्ले करतात, त्यांच्या बाबतीत तुम्ही कडक निर्णय घ्या. मी आज या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांसमोर सांगतोय की आपल्या पक्षांतर्गत काही बिबटे आहेत, त्यांच्यावर देखील या ठिकाणी कडक कारवाई करणं. कारण एकच का जे आज या ठिकाणी मी पाहिलं काही बातम्या, कुठेतरी माननीय पालकमंत्र्यांवरती काहीतरी आरोप लावायचे. अहो यांचा म्हणजे जो ठराव मांडला ना साहेब, आज जो हा PSCचा जो ठराव मांडलेला आहे, या PSCच्या संदर्भामध्ये ठरावाची कॉपी आहे सगळी, आणि ह्या ठरावाची कॉपी असताना यामध्ये साधारण त्यांनी जे काही म्हणतात आहेत का माझ्या काळात मंजूर झालं, माझ्या काळात याव झालं, माझ्या काळात त्याव झालं. साहेब याच्यावरती साधं सूचक म्हणून देखील त्यांचा उल्लेख नाहीये. सूचक देखील या ठिकाणी वेगळे आहेत, अनुमोदक देखील वेगळे आहेत, आणि ह्या अनुमोदक सूचक नसताना देखील खऱ्या अर्थाने ते आज या ठिकाणी सांगतात आहेत मी या जिल्हा परिषद गटाचा अमुक आहे, माझ्या हस्ते येवायला लागत होतं. अहो साहेब, या दृष्टिकोनातून जरूर सांगू इच्छितो का ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या तालुक्यामधल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पक्षांतर्गत राजकारण वेगळीकडे न्यायचं काम चाललेलं, त्या दृष्टिकोनातून देखील नक्की का या ठिकाणी आमचे या ठिकाणी सीताराम पाटील भांगरे साहेब या ठिकाणी बसले, ते या ठिकाणी वारंवार या गोष्टींमध्ये लक्ष घालून कुठेतरी या ठिकाणी वेगळं चाललेलं राजकारण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. पण काही मंडळी या ठिकाणी ज्यांची वाकडी शेपटी झालेली आहे, ते आज कुठेतरी एक वेगळ्या माध्यमातून ज्या आमदारांनी कुठेही कर्तव्य शून्य आमदार आहेत, कुठेतरी या ठिकाणी सांगतात कर्तव्य शून्य असलेला आमदार, त्या आमदाराची बाजू घेऊन कुठेतरी मागे शेपूट धरून चालणारी मंडळी आहेत. आज आपल्याला या निमित्ताने खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो का या देवठाण गावाच्या संदर्भातल्या खऱ्या अर्थाने अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या, परंतु ज्यावेळेस या ठिकाणी बघतो का आपण ज्यावेळेस पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली एक महत्त्वाचा निर्णय का या ठिकाणी केंद्रीय मंत्री पटेल साहेब या ठिकाणी आले होते. आल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांना एक गावामध्ये वाडीमध्ये या ठिकाणी घेऊन गेलो, आणि या वाडीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी मागणी केली का आमच्या या संपूर्ण देवठाणकरांना या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने त्यावेळेस मागणी केली, आणि मागणी केल्यानंतर साहेब आपण त्यावेळेस पालकमंत्री होता, त्याच्यानंतर आपणही सूचित केलं. त्यानंतर तात्काळ या ठिकाणी या देवठाणकरांना पहिले 14 कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झाली. ती योजना देखील खऱ्या अर्थाने ती पहिले 14 कोटीची झाली, आणि 14 कोटीनंतर त्या ठिकाणी वाड्या वस्त्या शिल्लक राहिल्या होत्या, त्या वाड्या वस्त्या परत मंत्री महोदयांना सांगितल्यानंतर त्यांनी परत घेतल्या, आणि ती योजना जवळपास आज 25 कोटीवरती संपूर्ण वाड्या वस्त्यांना पाणी देण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घेतला. तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घेतलेला आहे, हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. आज हे सगळं काम करत असताना नक्की या ठिकाणी आपल्या गावातील अनेक मान्यवर आहेत, वेळोवेळी या ठिकाणी असलेल्या अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणी सरपंच असतील, अनुभव असतील, बाबा या ठिकाणी बसलेले आहेत, ही सर्व मंडळी वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा करत असतात, आणि या पाठपुरावा केल्यानंतर नक्की या ठिकाणी या प्रश्नांचा उहापोह करून वेगवेगळे प्रश्न आजपर्यंत अनेक निधी असे आहेत का ते निधी देण्याच्या माध्यमातून आपल्याकडे आलो, आणि आपण या ठिकाणी तात्काळ साहेब या DPDC म्हणून म्हणा, राज्याच्या बजेटमधून म्हणा, आपण या ठिकाणी मोठे निधी देऊ केले, म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी देवठाणकरांच्या अनेक या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आज अशा कार्यक्रमामध्ये आज आवर्जून आपण या ठिकाणी आलात. मी माझं लांबलेलं भाषात थोडं आवर्त घेतो, आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा साहेब आपले मनापासून आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.